गट्टूची हिरोगिरी वर्सेस दादागिरी. समाजात प्रत्येक प्रकारची लोक असतात, चांगलीही आणि वाईटही. आणि एक जबाबदार व्यक्ती तीच असते जी फक्त चांगल्याचीच साथ देत नाही, तर वाईटाचा हिमतीनं सामनाही करेल. जेव्हा आपण अत्याचाराविरोधात आवाज उठवू लागतो, तेव्हा एका आदर्श समाजाच्या निर्माणात आपण योगदानही देत असतो. थंडीचे दिवस आता सरले होते आणि दुपारचं चांगलंच ऊन पडलं होतं. शाळेची घंटा होताच सगळे विद्यार्थी शाळेतून आपापल्या घरी जाण्यासाठी निघू लागतात. गट्टू चिंकी ही स्कूल बॅग घेऊन आपल्या सायकल स्टँडकडे निघू लागतात. आज इतिहासाच्या तासाला खूप मजा आली. बाई आपल्याला स्वातंत्र्याच्या चळवळीविषयी शिकवत होत्या. अरे वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, त्यांनी आपल्याला सांगितलं की देशातील सामान्य लोक सुद्धा निर्भीड होऊन विदेशी ताकदीशी कसे लढले होते. जेव्हा सगळी लोक स्वातंत्र्याविषयी एकत्रित येऊन आवाज उठवत होते, तेव्हा सामर्थ्यशाली ब्रिटिश सरकारला सुद्धा झुकावं लागलं. हो, एकतेमध्ये खूप शक्ती असते. सायकल स्टँडवर पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीची नजर शेवटच्या स्टँडकडे पडली, जिथे एक मुलगा दुसऱ्या मुलाला धक्का देऊन पाडत होता. अरे, तो तर टोनी आहे ना? असं वाटतंय की तो अर्जुनशी भांडतोय, ज्याने थोड्याच दिवसापूर्वी शाळेत ऍडमिशन घेतलीये. हो, हा टोनी वर्गात सुद्धा सगळ्यांना त्रास देत असतो. टोनी गट्टूपेक्षा 2 वर्ष सिनियर होता, पण सलग 2 वर्ष फेल होऊन तो आता गट्टूच्या वर्गात शिकत होता. वयाने मोठा असल्यामुळे त्याची उंची आणि वजन इतर मुलांपेक्षा वर्गात जास्त होतं आणि त्याची मैत्रीही शाळेतल्या सिनियर विद्यार्थ्यांसोबत होती. त्यामुळे तो त्याच्या क्लासमेट्स आणि ज्युनियर्सना बुली करायचा. छोट्या छोट्या गोष्टींवर दुसऱ्या मुलांना ओरडणं, त्यांना धमकावणं, त्यांना रागवणं हे त्यांचं रोजचं काम होतं. गट्टू आणि चिंकीने दोघांनी पाहिलं की टोनी अर्जुनवर सारखा ओरडतोय. अर्जुन अजूनही जमिनीवर पडलेला होता. त्याची स्कूल बॅग आणि वॉटर बॉटलही खालीच पडली होती. अर्जुन जसा आपली बॅग घेण्यासाठी गेला, तसं टोनीनं त्याची बॅग उचलून दूर फेकून दिली. चिंकी ऐक, मी जाऊन अर्जुनची मदत करतो. तोपर्यंत तू आपल्या इतर मित्रांना बोलाव. हो, पण तू टोनीशी एकटा कसा लढशील? लढाई हे काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही. मला अजून एक कल्पना सुचलीये. असं म्हणून गट्टू टोनीकडे चालू लागतो आणि चिंकी आपल्या मित्रांना बोलवायला जाते. गट्टूने जवळ जाऊन पाहिलं की टोनी सारखा अर्जुनवर ओरडत होता. तुला मी सांगितलं होतं ना, ती शेवटची जागा माझ्या सायकलसाठी रिझर्व आहे म्हणून. तिथे कोणी आपली सायकल लावत नाही. पण रूल बुक मध्ये असं काही लिहिलं नव्हतं. टोनी अर्जुनकडे हाताचा मुक्का बनवून त्याला म्हणतो, दाखवू का तुला रूल बुक? हा, तेवढ्यात अचानक येऊन गट्टू टोनीला म्हणतो, अरे टोनी, मी तर तुला केव्हाचा शोधतोय. मला का शोधतोयस तू? ते हां, ऍक्च्युली वर्ग शिक्षकांनी माझ्याकडनं 3 सगळ्यात लोकप्रिय विद्यार्थ्यांची लिस्ट मागितलीये. त्यापैकी एकाला वर्गाचा नवीन मॉनिटर बनवणार आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय तर दुसरं कोणीच नाहीये. काय म्हणतोस काय? अरे मी तर 2 वेळेला फेल झालोय. मला कशाला मॉनिटर करतील क्लास टीचर? सांगतो, डिटेलमध्ये सांगतो. अशा प्रकारे गट्टूने टोनीला आपल्या बोलण्यात गुंडाळलं. दुसरीकडे चिंकी आपल्या मित्रांना घेऊन आली आणि त्यांनी टोनीला अर्जुनवर बुली करताना पाहिलं. परत जर माझ्या जागेवर सायकल लावलीस ना, तर तुझी सायकल तोडून टाकेन. चल निघ इथून, मला मॉनिटर बनायची तयारी करायची आहे. बिचारा अर्जुन चुपचाप आपली बॅग घेऊन तिथून निघून गेला. थोडंसं चालल्यानंतर त्याला चिंकी आणि त्यांचे मित्र भेटले. अर्जुन पूर्णच घाबरला होता आणि रडतही होता. चिंकी आणि त्याच्या मित्रांनी त्याला दिलासा दिला. तिकडे गट्टूने टोनीच्या डोक्यात एक गोष्ट फिट केली की तो वर्गातला सगळ्यात पॉप्युलर विद्यार्थी आहे आणि पुढचा मॉनिटर तोच होणार आहे. पाहिलं, आता काहीच दिवसात तुला वर्गाचा मॉनिटर म्हणून जाहीर करतील. टोनी आणि गट्टूने हात मिळवला आणि तिथून टोनी निघून गेला. दुसऱ्या दिवशी असेंब्ली नंतरच गट्टूने चिंकी आणि आपल्या इतर मित्रांसोबत आपला प्लॅन शेअर केला. सगळे गट्टूच्या प्लॅननुसार चालायला तयार झाले आणि मग वर्गात क्लास टीचर आल्या आणि त्या म्हणाल्या, मुलांनो, आज आपण इतिहासाचा तो धडा संपवणार आहोत.
भारताची स्वातंत्र्याची चळवळ. मागच्या तासाला तुम्ही काय शिकलात? बाई, आपण हे शिकलो की अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी सामान्य लोकांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध आवाज उठवला तर सत्याचाच विजय होतो. खूप छान गट्टू, खूपच सुंदर. बाई, आपल्यामध्ये सुद्धा एक असा मुलगा आहे ज्याच्या सोबत खूप चुकीचं घडलंय, पण तो लहान आहे आणि शाळेतही नवीन आहे, म्हणून तो घाबरून असतो, काहीच तक्रार करत नाही. हो, कोण आहे बरं तो? गट्टू आणि त्याचे मित्र अर्जुनचं मनोबल वाढवतात की त्याने सगळ्यांसमोर टीचरना सांगावं की टोनी त्याला कसा बुली करतो ते. सगळेजण सोबत असल्याने अर्जुनला हिंमत आली आणि त्याने समोर जाऊन टीचरना सगळं काही सांगितलं. टीचर हे सगळं ऐकून दंग होत्या. त्यांनी टोनीला विचारलं, टोनी, हे काय ऐकतेय मी? हा खोटा बोलतोय मॅडम, मी असं काही केलं नाहीये. तेवढ्यात गट्टूच्या इशाऱ्यावर पिंकी, हरी आणि गुड्डी उभे राहतात. खोटं अर्जुन नाही, टोनी बोलतोय मॅम. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की सायकल स्टँड जवळ टोनीने अर्जुनला धक्का दिला होता. त्याची बॅग आणि वॉटर बॉटल फेकून दिली होती आणि त्याला अजून मारण्याची धमकी देत होता. टोनी असं बाकी मुलांसोबत सुद्धा करतो मॅडम. तुम्ही ज्युनियर्सच्या वर्गात विचारलं तर तुम्हाला इतर मुलंही तेच सांगतील की कशा प्रकारे टोनीला घाबरून आजपर्यंत कोणी त्याची कंप्लेंट करायची हिम्मत केली नाही ते. हे सगळं ऐकून टीचरना टोनीचा खूप राग आला. हा खूपच गंभीर विषय आहे टोनी. आम्ही याच्यावर विचार करू आणि तुझ्या पालकांनाही कळवू. मुख्याध्यापकांना शाळेत असे प्रकार आवडत नाही. कदाचित ते तुला शाळेतूनही काढतील. हे सगळं ऐकून टोनी खूपच घाबरून जातो. 2 वर्ष फेल झाल्यामुळे त्याचे वडील तसेही त्याच्यावर खूप नाराज होते. पॅरेंट्सना शाळेमध्ये बोलवण्याच्या बाबतीत ऐकून टोनी एकदम घाबरून गेला. आय एम सॉरी टीचर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. वर्गातले सगळे विद्यार्थी टोनीला पहिल्यांदाच असं सॉरी म्हणताना बघत होते. मुलांना विश्वासच बसत नव्हता की हा तोच टोनी आहे जो इतर मुलांसोबत नेहमी वाईट वागायचा. सॉरी म्हणायचंच असेल तर अर्जुनला म्हण आणि त्या सगळ्या मुलांना ज्यांच्याशी तू चुकीचा वागलायस. समजलं? आय एम सॉरी अर्जुन, यापुढे मी तुझ्याशी किंवा कुणाशीही वाईट वागणार नाही अजिबातच. ठीक आहे टोनी, मी तुला माफ करतो. मला नाही वाटत की तुला शाळेतून काढून तुझं फ्युचर माझ्यामुळे खराब व्हावं. बस फक्त कुणी कमजोर समजून त्याला त्रास देणं सोडून दे मात्र आता. मला तुझा अभिमान आहे अर्जुन की तू आज हिम्मत करून टोनीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलं. नाहीतर टोनीला कधीच त्याची चूक कळली नसती आणि हा प्रॉब्लेम हळूहळू वाढत गेला असता. याचं पूर्ण क्रेडिट गट्टूला आहे मॅडम. त्या दिवशी त्याने मला फक्त वाचवलंच नाही तर आज मला बोलण्यासाठी हिम्मत सुद्धा दिली की मी सगळ्यांसमोर हे बोलू शकेन. अरे वा गट्टू, ही कल्पना तुला कशी सुचली? तुम्हीच शिकवलं बाई. त्या दिवशी तुम्हीच इतिहासाच्या तासाला शिकवलेलं की अन्याय कधीही सहन करायचा नाही. आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. हे सगळं ऐकून बाकी सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्जुन, टीचर आणि गट्टूच्या चेहऱ्यावर स्माईल येते.